नमस्कार, माझ्या टेरेस गार्डनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी लावलेले आहेत वेगवेगळे प्लांट्स, तेही विकत न आणता घरच्या कटिंगमध्ये. बाल्कनीमधले माझ्या वेगवेगळ्या झाडांचे कटिंग्स करून इथं मी तुम्हाला वेगवेगळे प्लांट्स लावलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथं पाहू शकता, हे आहे मनी प्लांट. मनी प्लांटचं कटिंग करत असताना ज्या फांदीला खूप सारे असे रूट्स आलेले असतील ती फांदी कट करून घ्यायची, जेणेकरून काय होणार आहे की आपल्याला नवीन प्लांट लावल्यानंतर त्याला इझिली त्याचे रूट्स ग्रो होणार आहेत. इथं मी हे नागवेलाचं झाड आहे पानांचं, त्याची अशाच प्रकारे 2 कलम कट करून घेतलेले आहेत. हे आहे इंच प्लांट, ह्याची देखील एक फांदी त्याच प्रकारे कटिंग करून घेतलेली आहे. यानंतर आपल्याला हा एक मनी प्लांटचाच माझ्याकडे दुसरा प्रकार आहे, त्याच्या देखील काही फांद्या मी कट करून घेतलेल्या आहेत, ते देखील आज आपण लावणार आहोत. आणि हे आहे क्रॅडल प्लांट. माझ्याकडे बरेच मखमलचे प्लांट होते, त्याचा पूर्ण पाला मी या मातीमध्ये मिक्स केला आहे. ही लालसर अशी माती आहे. जर तुम्ही कुंड्यांमध्ये झाडं लावत असाल, शक्यतो लाल माती यूज करा, त्याचा रिझल्ट चांगला मिळतो. थोडेसे खडे देखील या मातीमध्ये मिक्स आहेत, जेणेकरून पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल. आता मी सगळ्या कुंड्या व्यवस्थित या मातीने भरून घेणार आहे. कुठलंही झाड लावताना सगळ्यात महत्त्वाची आहे तुमची माती. माती योग्य प्रकारची असेल, व्यवस्थितरित्या भरलेली असेल, तरच तुमचं प्लांट छान येणार आहे. इथं मी सगळ्या कुंड्या भरून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण आता एक एक प्लांट लावायला घेणार आहोत. हे पहा, हे आहे स्नेक प्लांट. इथं कुंडीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर स्नेक प्लांटला खालून खूप सारे कोंब फुटलेले आहेत. त्यातलंच एक स्नेक प्लांट मी रूटपासून काढून घेतलेलं आहे, तेच आपण आता कुंडीमध्ये लावणार आहोत. एका प्लांटपासून मी जवळजवळ 10 ते 12 कुंडीमध्ये प्लांट लावून अतिशय छान प्रकारे त्याला रूट्स आलेले आहेत आणि मोठमोठी झाडे झालेली आहेत स्नेक प्लांटची. माझ्या प्रत्येक बेडरूममध्ये किंवा जिन्यामध्ये हे असे स्नेक प्लांट ठेवलेले आहेत. स्नेक प्लांट हे एक इंडोर प्लांट आहे, त्याच्यामुळे रूममधील किंवा बाल्कनीमधील हवा शुद्ध राहण्यास मदत होते. त्यामुळे अशाच प्रकारे तुम्ही देखील स्नेक प्लांट लावा. हे आहे क्रॅडल प्लांट. ह्याच्या देखील एक रूटसहित ब्रांच मी काढून आणलेली होती आणि ती आता छोट्या कुंडीमध्ये लावलेली आहे. ह्याचं तुम्ही एवढंसं छोटंसं जरी झाड लावलं तरी ह्याची वाढ अतिशय जोमाने होते व त्याला खूप साऱ्या ब्रांचेस येतात आणि हे रूट्सपासूनच त्याची ग्रो होते. आता आपण लावणार आहोत, हा मनी प्लांटचाच एक प्रकार आहे, त्याचे कटिंग्स. तर हे लावताना असे छोट्या छोट्या त्याचे कट करून घ्यायचे आणि एकाच कुंडीमध्ये अशा 2 ते 3 याचे कटिंग्स लावायचे. याच्यामुळे होतं काय की हे जे ग्रो होणार आहे ते असं डेरेदार पूर्ण कुंडी भरून ग्रो होतं आणि दिसायलाही ते अतिशय छान दिसतं. यानंतर आता आपण लावणार आहोत नागिनीच्या वेलाचं कलम. तर याच्यासाठी मी अशाच 2 ब्रांचेस कट केलेल्या आहेत. ह्याला काय असतात, कडेने रूट्स आलेले असतात आणि हे मी आता कोरपडीमध्ये घासून घेणारे लावायची बाजू. याच्यामुळे होतं काय की तुमचे जे रूट्स आहेत ते खालून त्याला फंगल लागत नाही, म्हणजे बुरशी वगैरे लागत नाही. यासाठी ह्याचे जे कटिंग्ज आहेत ते कोरपड जे असते त्याच्यामध्ये ड्रॉप करून घ्यायचेत. कुंडी मोठी असल्यामुळे इथं देखील मी 3 ते 4 जे कटिंग्ज आहेत ते लावणार आहे. सगळ्याच कुंड्यांमध्ये मी सुरुवातीला पाणी टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे कटिंग्स इझिली माझे खोलवर जात आहेत मातीमध्ये. तुम्ही देखील असे लावू शकता किंवा लावल्यानंतर पाणी देऊ शकता, पण हा इझी प्रकार आहे, त्यासाठी मी सगळ्याच कुंड्यांमध्ये पहिलं पाणी टाकून घेतलेलं आहे.
अशा प्रकारे कुंडी मोठी असल्यामुळे याची साईज मी एका कुंडीमध्ये 4 कटिंगच्या पानाचे लावलेले आहेत. अशाच प्रकारे तुम्हाला जर कटिंग्स अवेलेबल झाले तर तुम्ही कोणताही प्लांट नवीन न आणता ह्या कटिंग्स थ्रू नवे प्लांट ग्रो करू शकता अगदी इझिली. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.